सत्तेत राहण्यासाठी भाजपकडून कोणत्याही थराचे राजकारण केले जात असून ईव्हीएम प्रक्रियेबाबत गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत. धार्मिक ध्रुवीकरण आणि मतचोरी करणे हा भाजपचा मुख्य फंडा बनला आहे. लोकशाहीचा मूलभूत ढाचा वाचवण्यासाठी सर्वांनीच पुढे येणे आवश्यक असल्याचे मत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित सेवा कर्तव्य त्याग सप्ताह कार्यक्रमात लोकशाहीची हत्या व वोटचोरी या विधारक सत्यावर आधारित विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन थोरात यांच्या हस्ते झालं. यावेळी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संजय मोरे, प्रदेश काँग्रेस प्रवक्ते गोपाल तिवारी, माजी नगरसेवक वीरेंद्र किराड, अविनाश बागवे, महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती शिंदे, लता राजगुरू, कैलास गायकवाड, अनिल सोडकर, प्रथमेश आबनावे आणि चेतन अग्रवाल यावेळी उपस्थित होते. आपल्या भाषणात थोरात म्हणाले की 2004 ते 2014 या काळात काँग्रेस सरकारने अन्न सुरक्षा कायदा, शैक्षणिक योजना, भू अधिग्रहण कायद्यात सुधारणा तसेच जागतिक स्तरावर गाजलेल्या पोलिओ निर्मूलन मोहिमेसह अनेक लोककल्याणकारी उपक्रम राबवले. मात्र 2014 नंतर भाजपने तांत्रिक साधने, अफवा आणि जातीय ध्रुवीकरणाचा वापर करून सत्ता काबीज केली आणि देशाची दिशा भरकटवली. महाराष्ट्र हा संतांची परंपरा जपणारा प्रदेश असताना आज धर्माचे उघडपणे राजकारण केले जात आहे. सोनम वांगचुक हरियाणातील शेतकरी आंदोलन, महिला ऑलिम्पिक विजेत्यांचे आंदोलन, मुख्य न्यायाधीशांवर फेकलेला बूट या घटनांनंतर समाज उदासीन राहणे म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कार्यक्रमाचे संयोजक मोहन जोशी म्हणाले की पुण्याच्या सर्वांगीण विकासाचे श्रेय काँग्रेसचेच आहे. आजवर 25पेक्षा जास्त प्रकल्प राबवून शहराचा विकास साधला. सेवा कर्तव्य त्याग सप्ताहातून जनजागृती, सामाजिक बांधिलकी आणि लोकशाहीचे महत्त्व अधोरेखित करणे हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितलं. लोकशाहीचा पूर्णपणे सगळा ढाचा आहे ना, तो मोडून टाकायचं काम चाललेलं. याच्यात भविष्यकाळ सगळ्यांचा कठीण होणार आहे आणि हे हे जपणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट मला यामध्ये ही वाटते. या प्रदर्शनाच्या निमित्तानं ती चर्चा व्हावी असं मला वाटतं. पुणेकर मंडळी तशी खूप जागृत आहे. म्हणजे तुमचं हे म्हणजे खऱ्या अर्थानं आपण विद्येचं माहेरघर म्हणतोच, परंतु त्यापेक्षा तत्वज्ञानाचं, विचाराचं सुद्धा खूप महत्वाचं केंद्र कायम राहिलेलं आहे. कमीत कमी आपल्या समाजामध्ये चर्चा होऊन चुकतंय कुठं आणि कुणी चुकत असेल तर त्याच्यावर बोट ठेवणं आणि दुरुस्त करायला लावणं ही जबाबदारी इथल्या नागरिकांनी घेतलेली पूर्वी स्पष्ट वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. मला वाटतं याच्यातही पुण्याला तुमचा पुढाकार असा असला पाहिजे की देशातील लोकशाही वाचवण्याकरता पुण्यानं पुन्हा एकदा पुढाकार घेतला होता असं वाटलं पाहिजे, असं माझं मत आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही फक्त काँग्रेसचे लोक किंवा आपली आघाडी असं नाहीये. माझ्या मते भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा लोकशाही वाचावी असे विचाराचे लोक असतील ना. नाही असं कसं होईल? त्यांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे. कोणत्या पक्षाचा असो त्यांनी पुढे आलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे नाही, आम्हाला पहिली लोकशाही वाचवली पाहिजे. जिथं चुकतं ते थांबलं पाहिजे.